गेल्या काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झाले असून शहरात दररोज सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहे. पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निर्जन ठिकाणाहून जाताना नागरिकांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्याकडील मुद्देमाल हिसकावला जात आहे. शिवाय मारहाण देखील केली जात आहे. या प्रकरणी पोलीस दप्तरी नोंद घेत असली तरी प्रत्यक्षात चोरटे पोलिसांपासून कोस दूर राहत आहे. अशीच एक घटना नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्या हद्दीत रविवार दिनांक 3 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना घडसमोर आली आहे. डॉक्टर संतोष विधाते यांच्या कारच्या खिडकीचे काच फोडून अज्ञात चोरट्यांनी चेन, मोबाईल व रोख रक्कम लंपास केली आहे. डॉक्टर विधाते यांचे सातपूर परिसरात हॉस्पिटल आहे. सदरची घटना नाशिकच्या सिबल हॉटेल येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर संतोष विधाते हे रात्री काही कामानिमित्त कॉलेज रोड येथून काम संपवून घरी येत असताना अचानकपणे त्यांच्या गाडीवर कुणीतरी मोठा दगड काचेवर मारला. काच फुटून पुन्हा दुसरा दगड. नाशिक शहरात अन्न भेसळ अधिकारी सांगून पानटपरी धारकांकडून पैशांची वसुली. तोता या अन्न भेसळ अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारा हा टोपी घातलेला इसम पहा, हा स्वतःला अन्न भेसळ अधिकारी सांगून हॉटेल पानटपरी धारकांकडून जबरी वसुली करीत आहे. यामध्ये अनेक पानटपऱ्या धारकास मी अन्न भेसळ अधिकारी आहे, तू अवैध गुटखा व्यवसाय करतोस, 50,000 ते 1 लाख रुपये दे, अन्यथा तुला खोट्या गुन्ह्यात अडकू, अशी धमकी देऊन लाखो रुपये उकळणार असल्याची घटना सातपूर परिसरात घडली आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी तो आमचा कर्मचारी नसल्याचा खुलासा केला आहे. जबरी वसुली करणारा हाच अन्न भेसळ अधिकारी आहे तरी कोण? या संदर्भात अजून नाशिकच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार का दाखल झाली नाही? सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारा हा अधिकारी आहे तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण हा जो व्हिडिओ पाहत आहात हा सातपूर भागातील एका हॉटेल मधला आहे. सदरील हॉटेल मालक या तोत्या अधिकाऱ्याला मोजून 10,000 रुपये देण्याचा